आणि भगिनींनो, अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण जून महिन्याचं मेष ते मीन राशीचे राशी भविष्य काय दर्शवते ते बघणार आहोत. आणि यामध्ये प्रत्येक राशीबद्दल मी माहिती सांगताना शुभ दिवस या राशी मेष राशीचा, जसं मेष ते मीन राशीचं आपण मेष राशी बघतोय, तर प्रत्येक राशीचा शुभ दिवस काय आहे, अनुकूल दिनांक काय आहे, मित्र राशी काय आहे, शत्रू राशी काय आहे, शुभ अंक काय आहे, भाग्यशाली अंक काय आहे, शुभ रंग काय आणि शुभरत्न काय आहे, उपास्य दैवत काय आहे, तर याबाबत देखील माहिती करणार आहे. तर चला, तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी हे शेअर करतो. तर नवा महिना, नवी संधी, जून 2026 राशी भविष्यात आपणा सर्वांचे पूर्ण स्वागत. मेष राशी, मेष राशीबद्दल सांगायचे झाले तर जून महिन्यामध्ये मेष राशीला जून महिना कसा जाणार आहे, तर कुटुंब परिवारातील तरुण तरुणींना नोकरीच्या संधी मिळतील. कॉलेज कॅम्पसमधून नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती यशस्वी ठरून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. त्याचप्रमाणे चालू नोकरीमध्ये अनुकूलता लाभेल. अपेक्षित घटना घटित होतील. पदोन्नती अथवा वेतन वृद्धी मिळू शकते. विवाहयोग्य तरुण तरुणींना आपला आवडता जीवनसाथी निवडता येण्याच्या संधी मिळतील. कुटुंब परिवारात मंगल कार्य ठरेल. विद्यार्थी विद्यार्थिनींच्या विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. आपल्या कार्यक्षेत्रात तसेच कुटुंब परिवारात वादविवाद सांभाळणे महत्वाचे ठरेल. ज्या प्रसंगावरून वादविवाद निर्माण होऊ शकतात, अशा प्रसंगाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हितकारक ठरेल व ते कुटुंब परिवारातील शांततेसाठी सुद्धा उपयोगी पडेल. भागीदारीच्या व्यवसायात भागीदारीला महत्वाला प्राधान्य देणे हितकारक ठरेल. कोणते निर्णय घेताना घाई गर्दीत निर्णय घेऊ नका. असे निर्णय नुकसानीचे आमंत्रण देऊ शकतात. कलाकार खेळूचे मोठे भाग्योदय होण्याची शक्यता आहे. मेष राशीला शुभ दिवस मंगळवार, अनुकूल दिनांक 9/18/27. मित्र राशी मेष, सिंह, तूळ, कुंभ, धनु. शत्रू राशी मिथुन, कन्या. शुभांग 1, 2, 3, 6, 9. भाग्यशाली अंक 1, 9. शुभ रंग लाल, पिवळा, नारिंगी, सोनेरी. शुभरत्न कोवळे, मोती, पुष्कराज. उपास्य दैवत श्री गणेश, भैरव, कुलदैवत. आता आपण मेष राशीबद्दल माहिती बघितली. मेष राशी त्यानंतर आपण चालू करूया वृषभ रास. वृषभ ही स्थिर रास पृथ्वी तत्वाची असून कलेची आवड असणारी आहे. वृषभ राशीत कृतिकेच्या 3 चरण, रोहिणीचे 4, मृग नक्षत्राचे 2 चरण येतात. या राशीचे चिन्ह बैल आहे. आणि जूनचे राशी भविष्य: सदरील काळामध्ये व्यावसायिक कोंडी फुटेल. दीर्घकाळ दीर्घकाळ सदरील काळातील व्यावसायिक कोंडी फुटेल. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करता येतील. ज्या कामात जास्तीत जास्त पैसे लागत होते अशी कामे अर्थ पुरवठा मिळाल्यामुळे पूर्ण करता येतील. शिवाय व्यावसायिक उलाढाल वाढून उत्पन्नातही वाढ होईल. कलाकार व खेळाडू यांना पूर्ण वाव मिळेल. नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. चालू नोकरीमध्ये गटबाजी व राजकारणापासून अलिप्त राहा. कामाचा ताण वाढणार आहे, पण आपण फार आक्रमक होऊ नका अथवा निराश होण्याची पण आवश्यकता नाही. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर तसेच कुटुंब परिवारात वादविवाद टाळणे महत्वाचे राहील. त्याचप्रमाणे आपल्या बोलण्यावरती नियंत्रण आहे. ज्या कारणाने वादविवाद निर्माण होऊ शकतात अशा प्रसंगाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. आपल्या बुद्धी चातुर्याने व संवाद कौशल्याने आपण आपल्या विरुद्ध केलेल्या स्थितीवरती विजय प्राप्त करू शकाल. त्याचप्रमाणे शत्रूवरती विजय मिळवता येईल. आपला सर्व बाजूनी यश मिळणार आहे. आपल्या प्रयत्नाने आपल्या उत्पन्नात भरीव वाढ होईल. शत्रू शांत होतील. विद्यार्थी विद्यार्थिनींना आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल. भाग्यशाली अंक 5, 6, 8. शुभ दिवस शुक्रवार. अनुकूल दिनांक 6, 14, 24. मित्र राशी मकर, कुंभ, मीन. शत्रू राशी सिंह, धनु, तूळ. शुभ अंक 4, 6, 8. भाग्यशाली अंक 5, 6, 8. शुभ रंग सफेद, क्रीम, निळा. शुभरत्न हिरा, पाचू. उपास्य दैवत महालक्ष्मी, कुबेर, कुलदैवत. आता आपण पुढची राशी बघूया, मिथुन रास. मिथुन रास द्विस्वभावी रास असून राशी स्वामी बुध आहे. उत्साह, ऊर्जा, नवनिर्मिती, चैतन्य व जीवनशक्ती, काही प्रमाणात भोगशक्तीचीही दिसून येते. मिथुन राशीचे चिन्ह तरुण तरुण स्त्री पुरुष युगल आहे. भविष्य: सदरील काळ अनुकूलतेने व्यापलेला असेल. आपली महत्वाची कामे थोड्याच वेळात आपण पूर्ण करू शकाल.
विशेषतः व्यापार व व्यावसायिक दृष्टिकोनातून हा कालावधी अनुकूल आहे. तसेच बरेच दिवसात मनात एखादी इच्छा असल्यास ती पूर्ण होऊ शकते. ज्या जातकांनी आपल्याला स्वतःचे घर होण्याचे स्वप्न बघितले असेल, तर ते या काळात पूर्ण होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न मात्र जरूर हवेत. व्यापार व्यवसायामध्ये नवीन करार होऊ शकतात. नोकरीतील घडामोडीतून लाभ होऊ शकतो. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. कुटुंब परिवारातील मुलींकडून त्यांच्या प्रगतीवर वार्ता कानी येतील. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी असेल. मात्र कुटुंबातील सदस्यांसाठी खर्चामध्ये वाढ होईल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या प्रकृतीकडे व आरोग्याकडे लक्ष ठेवणे हितकारक राहील. आपल्या व्यक्तिमत्वात सकारात्मक परिवर्तन होईल. आपल्या व्यक्तिमत्वाचा इतरांवर प्रभाव पडणार आहे. त्यामुळे आपण आपली कामे सहजतेने पार पाडू शकाल. सरकारी कामे होतील. विद्यार्थिनींना आपल्याला हव्या त्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळतील. गुरुजनांचे सहकार्य मिळेल. आपल्या बुद्धिचतुर्याने आपण आपली कार्य पूर्ण करू शकाल. आणि मिथुन राशीचे शुभ दिवस आहेत बुधवार. दिनांक आहे 5, अनुकूल दिनांक 5-14-23. मित्र राशी मेष, तुला, कुंभ, सिंह, कन्या. शत्रू राशी कर्क. शुभ अंक 1, 5, 6, 8. भाग्यशाली अंक 1, 5, 6, 8, 10, 14, 15, 23, 32, 50. शुभ रंग सफेद, लाल. शुभरत्न पाचू, हिरा, नीलम. उपास्य दैवत श्री विष्णू कुबेर कुलदैवत. कर्क रास. कर्क राशीबद्दल बोलायचे झाले तर कर्क ही चौथी रास होते. कर्क राशीचे चिन्ह खेकडा आहे. सावकाश पण निश्चितपणे एखाद्या गोष्टीचा जाणीवपूर्वक पाठपुरावा करतात. चंद्राच्या अधिपत्याखाली ही रास येते. आणि जूनचे राशी भविष्य बघायचे तर या कालावधीमध्ये आपल्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असल्या कारणाने आपल्या समोरील कामे आपण गतीने पूर्ण करू शकाल. त्याचप्रमाणे काही धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाची कामे पार पाडू शकाल. आपल्या समोर येणाऱ्या अडचणी अथवा समस्यांवर आपल्या व्यवहार कौशल्याने मात करू शकाल. हितशत्रूंवर विजय मिळवाल. व्यवसायात धंद्यातील स्पर्धकांवर मात करू शकाल. नवे व्यावसायिक प्रस्ताव येतील. आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आपली कामे सुरळीत व सहज पार पडतील. तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या किंवा प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे एक पाऊल राहाल. तरी लहान मोठ्या आर्थिक देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधगिरी बाळगली पाहिजे. वादग्रस्त येणी वसूल होतील. वैवाहिक सुखासाठी हा कालावधी अत्यंत शुभ आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करता येईल. कुटुंब परिवारात लहान सहान गोष्टीवरून वादविवाद होणार नाही त्याची काळजी घ्या. आणि शुभ दिवस आहे सोमवार. मुलांक 2, अनुकूल दिनांक 2-11-20-29. मित्र राशी वृश्चिक, मीन, तुळ. शत्रू राशी मेष, सिंह, धनु. शुभ अंक 1, 2, 3, 4, 7, 9. भाग्यशाली अंक 1, 2, 9, 10, 11, 18, 19, 20, 27. शुभ रंग क्रीम, सफेद, लाल, पिवळा. शुभरत्न मोती, पोवळे, पुष्कराज. उपास्य दैवत शिवपार्वती, महालक्ष्मी, कुलदैवत. चला तर आता आपण 5वी राशी बघूया. सिंह. सिंह रास अग्नितत्वाची असून स्थिर राशी आहे. या राशीचे चिन्ह सिंह आहे. कोणत्याही प्रकारे माघार घेणे, पराभव स्वीकारणे यांना मान्य नाही. आत्मविश्वासाने कामे करतात. कुटुंब वत्सलता असते. जून राशीचे राशीवृष बघायचे झाल्यास स्वतःला व्यक्त करण्यासाठी सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. आपल्या कार्यक्षेत्रात, नोकरी, व्यवसाय, व्यापारात अनपेक्षित काही बदल संभवतात. हे बदल आपल्यासाठी पूर्णतः लाभदायक ठरणार आहेत. नोकरीमध्ये वरिष्ठ व अधिकारी वर्गाची कृपादृष्टी राहणार आहे. त्यामुळे आपल्या समोरील कामे आपण उत्साहाने पूर्णपणे आत्मविश्वासाने करू शकाल. दीर्घकाळ रखडलेल्या कामांना हातावेगळे करण्यात यश मिळेल. स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होईल, पण त्या दृष्टिकोनातून प्रयत्नांना महत्त्व आहे. तसेच नवीन वाहन खरेदी करू शकाल. मित्रमंडळींच्या वर्तुळातून विशेष लाभ होऊ शकतात. त्यांच्या मध्यस्थीने आपण आपली रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. मित्र आपल्याला मदतीचे हात देतील. व्यवसाय धंद्यात सुद्धा मदत करतील. कुटुंब परिवारातील मुलामुलींसाठी जास्तीचा खर्च होऊ शकतो. तुमच्याकडे व्यक्तिगत व्यवसाय क्षेत्रात सकारात्मक बदल घडून निश्चितच यशस्वी होणार आहात. काही अनपेक्षित गोष्टी पूर्ण झाल्यामुळे आश्चर्य वाटेल. कुटुंब परिवारातून जीवनसाथीसह सर्वांचे सहकार्य मिळेल. शुभ दिवस रविवार. मुलांक 1, अनुकूल दिनांक 1-10-19-24-8. मित्र राशी मिथुन, कन्या, मेष, धनु. शत्रू राशी वृषभ, तुळ, मकर, कुंभ. शुभ अंक 1, 2, 3, 5, 9. भाग्यशाली अंक 10, 11, 12, 16, 18, 20, 21, 27, 30. शुभ रंग गुलाबी, पिवळा, सोनेरी, लाल, केशरी. शुभरत्न माणिक.
उपास्य दैवत शिव, सूर्य आणि कुलदैवत. कन्या रास. कन्या रास ही 6वी रास. आपली रास पृथ्वी तत्वाची असून कुंडलीतील षष्ठ स्थानातील द्योतक आहे. बुद्धीचा कारक बुध याच्या याची स्वगृहीची बौद्धिक रास आहे. कन्या राशीचे चिन्ह कुमारी कन्या आहे. आत्मविश्वास टिकवून ठेवावा लागतो. या कालावधीमध्ये आपल्याला आपली सर्व कामे विनाशास होत असलेली अनुभवून आश्चर्य वाटेल. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. जमिनी संबंधीची तसेच स्थावर संपत्तीवर रखडलेली कामे गतिमान होतील. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण तरुणींचे विवाह ठरतील. तरुणींना आपला आवडता जीवनसाथी निवडता येईल. त्याचप्रमाणे कुटुंबातील तरुण तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न सुटतील, संपुष्टात येतील. कुटुंब परिवारातील मुलामुलींकडून त्यांच्या प्रगतीपर वार्ता समजल्यावर कुटुंब परिवारातील वातावरण आल्हाददायक बनेल. उत्साही वातावरण, काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कुटुंबातील खर्च वाढेल, परंतु कुटुंबातील सदस्यांच्या प्रत्येक मागण्या आपण करू पूर्ण शकाल. दुसऱ्यांच्या वादात अथवा भांडणामध्ये न पडणे हिताचे ठरेल. विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या कार्यक्षेत्रात कार्यमग्न राहणे जरुरीचे आहे. अभ्यासामध्ये दुर्लक्ष करू नका. तसेच कुसंगतीपासून अलिप्त राहा. आरोग्याची काळजी घेणे जरुरी आहे. आपणास आत्मसंपुष्ट राहणे जरुरी आहे. कुटुंब परिवारात तसेच आपल्या व्यवसाय धंद्यामध्ये खर्चाचे प्रमाण अचानक वाढण्याचे दिसेल, पण काही ठिकाणी खर्च अपरिहार्य ठरेल व तो योग्य असेल. कामाचा दबाव असण्याची शक्यता आहे. जास्तीचे काम करावे लागेल. अध्यात्माकडे कल राहील. आणि तसेच शुभ दिवस हा बुधवार. मुलांक 5, अनुकूल दिनांक 5-14-23. मित्र राशी मिथुन, तुळ, मीन. शत्रू राशी कर्क. शुभ अंक 3, 5, 6, 8. भाग्यशाली अंक 5 आणि 6. शुभ रंग हिरवा, पिवळा, फिरोजी. शुभरत्न पाचू. त्यानंतर उपास्य दैवत विष्णू, महालक्ष्मी आणि कुलदैवत. चला तर आता आपण 7व्या राशीकडे बोलूया. तुळा रास. ही रास वायुतत्वाची असून शुक्राच्या अधिपत्याखाली येते. तुळ राशीचे चिन्ह तराजू आहे. साहसार विचार करून निर्णय घेण्याचे कसब हे चिन्ह दर्शवते. मिलनसार वृत्ती असते. तुळा राशीचे जून राशीचे भविष्य. या काळामध्ये मागील स्थितीत फरक झालेला दिसेल. भाग्य आपल्याबरोबर असल्याचा अनुभव येईल. थोड्याच प्रयत्नांनी आपल्या समोरील कार्य पूर्ण होत असल्याचे अनुभवून आश्चर्य वाटेल. व्यवसाय धंद्यातील उत्सव प्रदर्शनातून मोठे लाभ मिळू शकतात. नवीन संकल्पना फलद्रूप होतील. उत्पन्न वाढेल. बुद्धिजीवी आणि स्वतंत्र व्यावसायिकांना नव्या संधीतून लाभ मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. जुनाट व्याधी नव्याने डोक्यावर काढू शकतात. दीर्घकाळ रखडलेली जमीन जुमला, स्थावर संपत्ती, वडिलोपार्जित संपत्ती इत्यादी विषयीचे व्यवहार गतिमान होऊन पूर्णत्वाकडे वाटचाल करतील. वादविवाद, मतभेद संपुष्टात येतील. कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना अपेक्षित यश प्राप्त होऊन आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी उपलब्ध होईल. उच्च शिक्षण घेण्याचे मार्ग प्रशस्त होतील. काहींना परदेशागमनाची संधी मिळेल. घरातील तसेच गुरुजनांचे मार्गदर्शन व मदत मिळेल. काहींना शिष्यवृत्तीचा लाभ. आपल्या व्यक्तिगत व सरकारी स्वरूपाच्या कार्यातील अडचणी दूर होऊन कार्य पूर्ण होतील. ओळखी मध्यस्थींचा उपयोग होईल. सरकारी व खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या जातकांच्या अपेक्षा पूर्ण होतील. कालावधी अनुकूल आहे. आणि शुभ दिवस आहे शुक्रवार. मुलांक 6, अनुकूल दिनांक 1, 6, 11, 15, 24, 28. मित्र राशी मिथुन, मकर, कुंभ, धनु, कर्क. शत्रू राशी सिंह. शुभ अंक 5, 6, 8. भाग्यशाली अंक 6, 8. शुभ रंग सफेद, पांढरा. शुभरत्न हिरा. उपास्य दैवत महालक्ष्मी, श्री गणेश, कुबेर आणि कुलदेव. 8वी रास वृश्चिक. वृश्चिक रास या राशीचे चिन्ह नावाप्रमाणे विंचू आहे. वरवर शांत दिसणारी या व्यक्ती मोठा प्रतिहल्ला चढवण्यात मागे पुढे पाहत नाहीत. राशी स्वामी मंगळ आहे. कुटुंब परिवारातील शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींच्या बाबतीत जर काही चिंता अथवा समस्या असतील तर त्या संपुष्टात येतील. त्यामुळे समाधानी राहाल. आपल्या कुटुंब परिवारात स्नेह प्रेम भावनेत वृद्धी पाहावयास मिळेल. कुटुंब परिवारातील ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद लाभेल. पित्याच्या माध्यमातून अथवा समाजातील प्रभावशाली व्यक्तीकडून दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होतील. त्यांचे मार्गदर्शन तसेच मदत मिळेल. खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या जातकांना आपल्या अपेक्षा पूर्ण होताना आढळतील. वरिष्ठांची मर्जी राहील. सामाजिक तसेच धार्मिक कार्यात आपल्याला काम करण्याची संधी प्राप्त होईल. समाजातील थोरा मोठ्यांच्या तसेच प्रभावशाली व्यक्तींच्या सहवासात याल. नवीन ओळखी होतील.
मित्रमंडळीच्या वर्तुळातून सहकार्य मिळेल, आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यात सत्ता मिळेल, कुटुंब परिवारातील मुलामुलींची प्रगती झालेली बघून समाधान वाटेल. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल, वैवाहिक सुख लाभेल, नोकरी व्यवसाय यामध्ये कार्यकक्षा रुंदावल्यामुळे जास्तीचे काम करावे लागेल. जीवनातील काही अविस्मरणीय प्रसंग घडतील, व्यावसायिक मोठी वस्तू होईल, सरकारी कामे होतील, मोठ्या चैनीत राहाल, करमणुकीसाठी खर्च करा. शुभ दिवस मंगळवार, शुक्रवार, मुलांक 9, अनुकूल दिनांक 9, 18, 27, मित्र राशी कर्क, मकर, मीन, शत्रू राशी मेष, सिंह, धनु. शुभ अंक 1, 2, 3, 9, भाग्यशाली अंक 3, 6, 9, 18, 27. शुभ रंग लाल, पिवळा, गुलाबी, क्रीम, नारिंगी. शुभरत्न पोळे. उपास्य दैवत श्री विष्णू, काळभैरव आणि तुमचे कुलदैवत. आता आपण बघूया धनुरास. धनुराशी 9वी रास. आपली रास अग्नितत्वाची आहे. स्वभाव मुळातच तापट, स्वार्थी असतो. तसेच शीघ्रकोपी असतो. धाडस, कामातील वेग, दयाळूपणा ही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. या राशीचे चिन्ह धनुष्य, बाण घेतलेली 4 पायांची व्यक्ती असे आहे. या राशीचा स्वामी गुरु आहे. थोरा मोठ्यांचे सहकार्य लाभेल जूनमध्ये. समाजातील सन्माननीय तसेच थोरा मोठ्यांचे सहकार्य लाभेल. त्यांच्या सहवासाबरोबर त्यांची मदत मिळेल. वेळप्रसंगी मार्गदर्शन मिळेल. त्यांच्या मदतीमुळे आपण आपली महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. दीर्घकाळ रखडलेली व्यावसायिक कामे तसेच खाजगी स्वरूपाची कामे पूर्ण होतील. समाजातील उच्चभ्रू वर्तुळात संपर्क वाढेल, त्यामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आपण इतरांना मदत करू शकाल, त्याचे प्रश्न सोडवू शकाल. कुटुंब परिवारात वातावरणात अनुकूल राहील. महिन्याच्या पूर्वधनामध्ये जुन्या गुंतवणुकीतून विशेषतः लाभ होईल. मात्र नवीन गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्या. फसू नका किंवा इतरांच्या बोलण्यात येऊ नका. वैवाहिक जीवनात मोठ्या सुवार्ता मिळतील. राहत्या घराचे प्रश्न, घरातील भौतिक सुखसुविधा वाढवण्यासाठी खर्च होईल. त्याचप्रमाणे कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर वार्ता कानी आल्यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण राहील. मात्र त्यांच्यासाठी जास्तीचा खर्च होईल. तरुण-तरुणींना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळेल. उत्तरार्धात मात्र कोणते लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे त्याचे ठरेल. संशयास्पद आर्थिक व्यवहार नकोत. त्याचप्रमाणे जुगार सदृश्य व्यवहारापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा. नुकसानीची शक्यता. शुभ दिवस गुरुवार, मुलांक 3, अनुकूल दिनांक 3, 12, 21, 30. मित्र राशी मेष, सिंह, शत्रू राशी कर्क, वृश्चिक, मीन. शुभ अंक 3, 12, 21, 30. भाग्यशाली अंक 3, 6, 12, 15, 19. शुभ रंग पिवळा, क्रीम, सोनेरी, नारिंगी. शुभरत्न पुष्कराज. उपास्य दैवत श्री दत्त महाराज, कुबेर, शिव आणि कुलदैवत. चला तर आता आपण 10व्या राशीकडे वळूया. मकर रास. आपली राशी चर व पृथ्वी तत्वाची आहे. धूर्तता हे वैशिष्ट्य आहे. स्वभाव शांत, निश्चयी, सोशिक, स्वभावी तसेच व्यवहार चतुर असतो. या राशीचे चिन्ह मकर आहे. राशी स्वामी शनी महाराज आहेत आणि जूनचे राशी भविष्य मकरचे काय दर्शक ते बघूया. हा कालावधी आपल्याला दिलासा देणारा ठरणार आहे. व्यवसाय धंद्यातील दीर्घकाळ रखडलेले विशिष्ट व्यावसायिक कायदेशीर प्रश्न जर असतील तर ते या काळामध्ये सुटतील. या कामी आपल्याला मदत मिळेल. योग्य मार्ग सापडल्यामुळे हे प्रश्न संपुष्टात येतील. त्यामुळे दिलासा मिळू शकतो. व्यावसायिक दीर्घकाळ रखडलेले महत्त्वाचे कामे गतिमान होतील. त्याचप्रमाणे वादग्रस्त येणे वसूल होतील. या कारणांनी व्यावसायिक आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपल्यावर जर काही कर्ज असतील तर ते या काळामध्ये चुकते करू शकाल. कुटुंब परिवारात शुभ समाचार मिळू शकतात. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. विशेषतः त्यांच्या करिअर संबंधी असलेले प्रश्न सुटतील. नोकरी विषयक कामे होतील. मित्रमंडळीच्या वर्तुळात वादविवाद नकोत. आपल्या वागण्यावर व बोलण्यावर नियंत्रण महत्त्वाचे राहील. ज्या कारणाने वादविवाद निर्माण होऊ शकतात, अशा कारणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. करणे हिताचे ठरेल. त्याचप्रमाणे उत्तरार्धात सर्व आर्थिक व्यवहार जपून करावेत. पूर्ण विचारांती व शांतपणे निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. कोणाची कोणत्याही कामात मध्यस्थी स्वीकारू नका. काही वेळेस सरकारी कामातून मनस्ताप होण्याची शक्यता आहे. अंदाज चुकू शकतात. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. शुभ दिवस शनिवार, मुलांक 8, अनुकूल दिनांक 8, 17, 26. मित्र राशी वृषभ, तुळ, कुंभ, मीन. शत्रू राशी सिंह. शुभ अंक 8, 10, 24. भाग्यशाली अंक 8, 17, 26, 35. शुभ रंग काला, स्लेट, निळा, आकाशी. शुभरत्न नीलम. उपास्य देवता बजरंगबली, शिव किंवा कुबेर. बजरंगबली, शिव आणि कुबेर. सॉरी. कुंभरास. कुंभरास वायू तत्वाची असून स्थिर राशी आहे. बुद्धिमान,
कल्पक, रागिष्ट, आळशी ही वैशिष्ट्ये हातात घड घेतलेला पुरुष हे चिन्ह राशी स्वामी शनी महाराज आणि कुंभ राशीचे जून महिन्याचे राशी भविष्य. या कालावधीमध्ये नवपरिणितांचे भाग्योदय होऊ शकतात. राहत्या जागेचा प्रश्न संपुष्टात येऊ दिलासा मिळेल. नवीन जागेत प्रवेश करू शकाल. त्याचप्रमाणे अपत्य योग कोण आहेत? कुटुंब परिवारातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंब वृद्धीचे योग मात्र कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंब परिवारातील तरुण तरुणीचे प्रश्न संपुष्टात येतील. नोकरीविषयक प्रश्न संपतील. नोकरी मिळेल. पूर्वी दिलेल्या मुलाखती यशस्वी ठरतील. त्याचप्रमाणे तरुण तरुणीच्या विवाह ठरण्यातील अडचणी दूर होऊन विवाह ठरतील. काहींचे प्रेमविवाह ठरतील. अडसर दूर होतील. विरोध शमेल. कलाकार खेळाडू यांना नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. कलाकारांचे भाग्योदय समाजातील सन्मान्य तसेच गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. त्याचबरोबर त्यांची मदतही लाभेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य मिळू शकते. व्यवसाय धंद्यामध्ये स्थिरता लाभेल. मात्र कामाचा जास्त ताण जाणू शकतो. दगदग वाढेल. त्याचबरोबर कुटुंब परिवारात वैवाहिक जीवन जपा. पती पत्नीमधील मतभेद जोर धरू शकतात. त्याचप्रमाणे वादविवाद होऊ शकतात. ते टाळावं. कुटुंबातील शांतता कायम ठेवा. चालू नोकरीमध्ये वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल. पदोन्नती अथवा वेतनवृद्धी मिळू शकते. मात्र बदलीची शक्यता आहे. कामाच्या स्वरूपात बदल होईल. तसेच स्थान बदलाची शक्यता. नवीन वाहन विकत घेऊ शकाल. या कालावधीत आपल्या सुख सुविधांमध्येही वृद्धी होईल. मान सन्मान मिळेल. शुभ दिवस शनिवार. मुलांक 8. अनुकूल दिनांक 8, 17, 26. मित्र राशी मिथुन, कन्या, मीन, तूळ. शत्रू राशी कर्क, मेष, सिंह. शुभ अंक 2, 3, 9. भाग्यशाली अंक 1, 3, 11, 12, 18, 20, 21, 27. शुभ रंग काळा, निळा. शुभरत्न नीलम. उपास्य देवता बजरंगबली, शिव आणि कुलदैवत. शेवटची रास मीन. या राशीचे चिन्ह 2 मासे उलट-सुलट आहेत. आपली रास गुरुची आवडती रास आहे. सतत द्विधा मनस्थिती, द्रवपदार्थाची आवड, प्रत्येक गोष्ट दोनदा मिळणे चिन्ह दर्शविते. जून राशीचे राशी भविष्य. आपल्या नोकरीतील करिअरसाठी अतिशय अनुकूल कालावधी आहे. आपण आतापर्यंत केलेल्या कामाचे शुभफळ आपल्याला मिळेल. अनपेक्षित घटना घटित होण्याबरोबर काही अनपेक्षित घटना घडू शकतात. त्यामुळे आपल्याला आश्चर्यचकित होण्याची वेळ येईल. नोकरीतील कामांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. त्याचप्रमाणे स्थान बदलही होऊ शकतो. आपल्या अधिकार कक्षा रुंदातील एखादी मोठी नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. तर अर्थातच त्याचा मोबदला सुद्धा मिळेल. नोकरीद्वारे परदेश गमन होऊ शकते. वेतन वृद्धी तसेच पदोन्नतीचे योग आहेत. सरकारी नोकरीमध्ये अतिरिक्त कार्यभार स्वीकारावा लागण्याची शक्यता आहे. मात्र लहान मोठ्या प्रलोभनांपासून अलिप्त राहा. पूर्वार्धामध्ये वाहन चालवताना सावध राहणे गरजेचे आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. हातापायाच्या दुखापतीला जपा. कुटुंब परिवारात प्रिय व्यक्तींची कार्य ठरतील. तरुण तरुणींचे प्रश्न भेटतील. घरामध्ये मंगलमय वातावरण निर्माण होईल. मात्र उत्तरार्धात शत्रू अथवा हितशत्रू डोक्यावर काढू शकतात. स्पर्धक बलवान होतील. राजकारणातील व्यक्तींनी सावध राहणे गरजेचे आहे. आपल्या वर्तणुकीवर व बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करण्यासाठी अथवा व्यक्तिगत करण्यासाठी लहान मोठे प्रवास होऊ शकतात. कुटुंब परिवारातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना अनुकूल कालावधी आहे आणि शुभ दिवस आहे गुरुवार. मुलांक 3. अनुकूल दिनांक 3, 12, 21, 30. मित्र राशी मिथुन, कन्या, तूळ. शत्रू राशी मेष, सिंह, धनु. शुभ अंक 2, 3, 9. भाग्यशाली अंक 1, 3, 11, 18, 12, 20, 21, 27. शुभ रंग पिवळा, लाल, नारिंगी. शुभरत्न पुष्कराज. तर अशा पद्धतीने आपण राशी भविष्य बघितले. राशी भविष्य आपण बघितले. हा जून महिन्याचं राशी भविष्य आहे. तर जिथे-जिथे मी माहिती दिली आहे, ते पाहिजे तर तुम्ही रिपीट करून तुमच्या वेळेचं हे करू शकता. थोडा व्हिडिओ पुढे-मागे करून तुम्ही तुमच्या राशीचं राशी भविष्य निवडून पुन्हा-पुन्हा बघू शकता. तर हे एक मार्गदर्शन आहे आणि या मार्गदर्शनाचा प्रत्येकाने फायदा करावा. त्यातून तुमचे जीवन सुख, समृद्धी, शांतता मिळवण्यात मदत करेल. तुम्हाला सुख, समृद्धी, शांतता मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ थांबवितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक यू.